तर बघा, आज ना कुठलाही आंबट पदार्थ न वापरता केली जाणारी कारल्याची भाजी दाखवते. तर कारले कापून असं म्हणजे त्याच्यातलं बी काढून घेऊन कारले मी धुवून घेतलं आणि शेंगदाणे असं तव्यावरती चुलीवरच भाजून घेतलं आणि परत 2-4 लसणाच्या कुड्या घेऊन सोलून परत शेंगदाणं उकळीत कुटून घेतलं आणि असं कुटं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्या कुटामध्ये मीठ ॲड केलं, थोडंसं काळं तिखट. आणि बघा ते असं जर कोरडं झालं का तर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून असं त्याचं बघा असं बॅटर तयार करायचं, म्हणजे असा गोळा त्या कारल्यामध्ये बसला पाहिजे. बघा ते असं कारल्यामध्ये भरून घेतलं, परत असं चोपून चोपून भरून घ्यायचं मस्त, जेणेकरून ते बाहेर असं बाजूला निघणार नाही फोडणीत टाकल्यानंतर. बघा, आणि परत कढईमध्ये तेल टाकून जिरी टाकली आणि ती कारल्याच्या फोडी त्याच्यात टाकून घेतल्या. थोडंसं मीठ टाकलं वरून आणि थोडंसं काळं तिखट आणखीन टाकलं. परत थोडंसं पाणी टाकलं आणि साखर आपल्या आवडीनुसार टाकायची. आणि माझ्याकडं थोडं कारळ्याचं कूट होतं आणि ते शेंगदाण्याचं थोडं उरलेलं कूट ते पण त्याच्यामध्ये मी टाकलं आणि मस्त असं हलवून घेतलं. आणि बघा आता भाजी शिजल्यानंतर छान अशी कुठलंही म्हणजे आंबट पदार्थ न वापरता केली जाणारी आपली कारल्याची भाजी.